नंबर आहेत सर मुख्याध्यापक सर आपण सर आपलं नाव काय? मनोहर नामदेव महावाडे आणि हे साहेब शाळेचे मान्य संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत सर भेंडारकर ना भेंडारकर साहेब. वा वा, क्या बात आहे. किती साधेपणाचं तेवढी मोठी आमची ज्युनियर कॉलेज आहे. ज्या पद्धतीने बोलत आहेत ना तर याला म्हणतात नम्रता. आणि अशा पूर्ण काय इकडे सर्व दिसतंय सर. हे काय हिरवा कांदा, ही मेथी, मेथी पालक पालक, ती पण मेथी, सांबार आहे. हा कोबी आहे का तिकडची. चला तिकडे जाऊ. अशा प्रकारे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये अशा प्रकारचा भाजीपाला निर्माण करण्याचा उद्देश आहे. शुद्ध भाजीपाला असतो हा. शुद्ध म्हणजे कुठल्या रसायनापासून रसायन वगैरे टाकत नाही. शेणखताचा वापर करतात. जैविक खतांचा वापर करतात. जैविक खताचा वापर कावडंग वगैरे. आणि मागाच्या शाळेच्या कॉलेजच्या म्हणजे आणि टीचरनीच एक अतिशय चांगला उपक्रम मगाशी दाखवला. तो माझ्या चॅनलवर टाकलेला आपण तो पाहिलंच. तर बा सर हे काय आंबाडी ही लाल आंबाडी. म्हणजे दोन प्रकारचे आंबाडे असतात. पेरूचं झाड पेरू आहे. पेरू लागले पेरू लागलेले आहेत. आता वास्तविक की आता काय हे सर आता पहा हे विद्यार्थ्यांना उपयोगात येते. आणि याच्यामध्ये चांगलं वातावरण सुद्धा राहते. शुद्ध ऑक्सिजन असतो. आणि शाळेमध्ये कसे कामाची मुलांना आवड लागते. परिश्रम करण्याची सर मग आपण या ठिकाणी काय सांगाल म्हणजे आज एवढा कोणाच्या संकल्पनेतून ही परसबाग आपल्या या ठिकाणी निर्माण करण्यात आली? सर प्रधानमंत्री पोषण शक्ती आरोग्य योजना या योजनेअंतर्गत आम्ही विविध प्रकारचा भाजीपाला लावत असतो. मागच्या वर्षी सुद्धा आमच्या विद्यालयाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. आणि या वर्षी सुद्धा आम्ही परसबाग लावली. पण त्या स्पर्धेत आहोत आम्ही. तर रिझल्ट आम्हाला माहीत झाला नाही. तरी पण आम्ही सातत्यानं आमच्या शालेय विद्यार्थ्यांना 5 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जी काही जीवनशक्ती आहे ती त्यांना मिळावी. त्यांना इथलाच भाजीपाला मिळावा. भाजीपाला इथलाच देतो आम्ही. वांगी असो, मिरची असो, टोमॅटो असो, मुळे असो, कंदमुळे असो उपलब्ध आहे ते. हो. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात फुलली होती. यावर्षी थोडं पावसामुळे नुकसान झालं. खूप आला. सर्व विद्यार्थ्यांना देतो. कोणी त्याचा गैरवापर कोणी करत नाही. आणि विद्यार्थी स्वतः परिश्रम करतात. निंदण काढणे, कचरा काढणे स्वतः परिश्रम. त्याच्याशिवाय होतच नाही सर. एवढं विद्यार्थ्यांनी केल्यानंतरच हे सर्व झालेलं आहे. पण विद्यार्थ्यांना सवय चांगली लावायचे काम मुख्याध्यापक टीचर वगैरे करतात. आणि तेवढे सक्षम या ठिकाणी शाळेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आपल्या समोर आहेत. सर आपल्या किती संस्था आहेत अजून? एकच आहे का? म्हणजे याची स्थापना कधीची? 89 म्हणजे 36-37 वर्ष होत आहे. तर तेव्हापासून अगोदर काय म्हणजे प्रायमरी होती, हायस्कूल होती, नंतर ज्युनियर कॉलेज आलं. आता ज्युनियर कॉलेज कुठली फॅकल्टी येतात? कला आहे. सफिशियंट आहे. आणि आजगाव हे चांगलं प्रसिद्ध आणि मोठं गाव असं मला बऱ्याच ठिकाणी समजलेलं आहे. मी इथं आलो. यानंतर पण आपण भेटत राहू कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्त. सत्यवचन बालकृष्ण त्यांना धन्यवाद.